काही लोकांना त्या जागेच्या जागेवर निवडून कर्तव्य आणि अधिकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि दुसरी बाजू जी आहे ते आहे संविधान. संविधानाचं केलं ना कर्तव्य आणि अधिकार. दुसरी बाजू म्हणजे बोराटा. म्हणजे 1 रुपया घ्या 2 रुपये घ्या तर दोन बाजू पण असतात छापा आणि काय. पण दुसरी बाजू बोराटा आहे ती पण बाजूच आहे ना. तेच संविधान आपलं संविधान ते चालतं. आता 24 कलम आपण घेऊया. तुम्हाला माहिती आहे ना तिला जनरल काय येते जनरल अशोक चक्रामध्ये किती आहे 24 आहे. मग बाबासाहेबांनी ते अशोक समर्थन 24 काय 24 कलम काय सांगतो 24 कलम सांगतं की 14 वर्षाखाली बालकांना कोणत्याही काम करण्यात कामावर ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही धोकादायक काम त्यांच्याकडून करून घेतली जाणार नाही. असं का म्हटलं बाबासाहेबांनी तर आधी म्हणतात 24 का बोलले तो मला हे माहिती आहे की जिसका बालक सुदृढ आहे ज्या राष्ट्राचा बालक सुदृढ असेल ते राष्ट्र सुदृढ होईल. बालकच गुणगुण असेल तर राष्ट्र म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 24 कलमाचे म्हटलं. मी तर 21 कलमाकडे आपलं 20 कलम झालं 22 झालं आपला 21 कलमकडे घेतो. 21 कलम काय सांगतो 21 कलम हे 14व्या कलमाशी मिळतं. कसा तर 14वा कलम समानता बहाल करतो की आम्ही सगळे समान आहोत. पण 21वा कलम काय बहाल करतो तर 21वा कलम बहाल करतं जेवढे जीव आहे पृथ्वीवर त्या सर्व जीवांचं संरक्षण करून त्यांचं राजमान करून त्यांचा पोषण आहाराचा विचार करून त्या सर्व गोष्टी संविधानामध्ये नमूद आहे. आणि मग 21ला अनुच्छेदाचा पुढे विस्तार झाला 21 बरोबर. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की देशामध्ये शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं मोफत आणि सक्तीचं. एखादा शिकत पण नसेल ना तर त्याला जबरदस्त होतो. ते बाबासाहेबांचे विचार होते त्या लोकांनी त्याला सुधारले नाही. त्यांना वाटलं लोक शिकतील ना आम्हाला कुठे विचारतील मी कशी होईल. तसं का आमचे दादासाहेब कांबळे पुढे राहतात शिकलं म्हणा नसते शिकले तर राहिलं असते नाही राहत म्हणजे पुढे राहण्यासाठी शिकवायचं शिकल्यानंतर सोबत नव्हतं हे बाबासाहेबांना माहिती होतं. आणि बाबासाहेबांनी शिक्षण झाला ते माहिती होतं म्हणून बाबासाहेबांनी ती सुविधा व्हावी म्हणून तर खूप प्रयत्न केले पण त्यांनी काही ऐकलं नाही. आणि 21 क विस्तार करून नंतर केलं की 6 वर्ष ते 14 वर्षाच्या खाली बालकांना मोफत शिक्षण दिले जाईल व सक्तीचे शिक्षण दिले जाईल. पण मी तुम्हाला विचारतो माझ्या समोर सगळ्या माझ्या ज्येष्ठ संविधानकर्त्यांनो संविधान श्रोत्यांनो अजून तरी यांनी मोफत शिक्षण केले का अजून तरी केलं मोफत शिक्षण अजूनही मोफत शिक्षण नाही. फक्त सरकारी शाळा मोफत शिक्षण देतात आणि तिथे शिक्षक येतात. शहराची मोठं थोडा खेड्यात जाऊन बघा एकच शिक्षक 1ली ते 10वीच्या मुलांना शिकवतो. मला सांगायच्या मुलांची काय कमी काय आणि मग बाबासाहेब जे खेड्यावर घसरतात खेडे कारण खेड्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं असं म्हणणं आलं होतं की खेड्याची संस्कृती संपली. कारण खेड्यामध्ये ना कुटुंबशाही चालते सरंजामशाही चालते आणि मग जी दुर्बळ घटकाची माणसं असतात त्यांच्यावर अन्याय होतो त्यांना नाही मिळत नाही नाही मिळत नाही
पोलिसांना जरी जायचं म्हटलं जाऊ शकत नाही, मध्येच राहून मारतात. म्हणून बाबासाहेबांनी ग्रामपंचायत राज्य त्याला विरोध केलेला आणि संदेश दिला शिकणाऱ्या लोकांना, गरीब लोकांना, शहराकडे आणि मग आम्ही शहराकडे. आता 29-30 ही जी कलम आहेत आपली, ही कलम धर्म स्वातंत्र्याची. तुम्हाला कोणतं धर्म स्वीकारतो करा, तुम्हाला कोणतं धर्म पसंत करायचं करा, तुम्हाला कोणतं धर्म वाढवायचं वाढवा. मग मी या ठिकाणी असं म्हणतो आपल्या त्या 29-30च्या अनुच्छेदाला अनुसरून बौद्ध मुस्लिम शीख हिंदू, बौद्ध मुस्लिम शीख हिंदू एक आसमां एक सिंधु, मजहब का नहीं पंगा, लहराओ तिरंगा लहराओ तिरंगा. चला असं म्हटलं तुम्हाला तोडता येणार नाही. अनुच्छेद क्रमांक 49 बाबासाहेबांनी सुद्धा याचा फायदा काय होतो? नाही तर तुम्हाला माहिती आहे लोक काय कपडे देते, जशी आपली मशीद मारली, खोटं खोटं बोलो, तुला सगळं लेण्या पाठतील, बोधेगया पाठतील, सगळं पाठतील. हो, माणसाला विचार केला जागा ठेवायला मिळतो आणि देशामध्ये आवाज होता माझी. म्हणून बाबासाहेबांना हा गोष्ट माहिती होता, म्हणून त्यांनी 49व्या कलमामध्ये ती गोष्ट घेऊन ठेवली. नंतर आपण इथे 32वा कलम, 32वा कलम जे आहे ना ते अतिशय महत्त्वाचे की तुमचा मूलभूत अधिकार, तुमचा मूलभूत अधिकार जर तुम्ही शिरून घेतलं तर तुम्ही काय करा. कारण येणारी माणसं छोटे नसतात, मोठी असतात, गावगुंड असतात, आमदार असतात, खासदार असतात, मंत्री असतात, नगरसेवक असतात. त्यांच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही, ही अवस्था असते. कारण त्यांच्याकडे गुंड पाहिलेले असतात, त्यांच्याकडे पैसा असतो, मग तुम्ही काय करू शकत. मग ज्या वेळेला अशी गोष्टी निर्माण होतात त्यावेळेला 32वा कलम काम करतं. आर्टिकल नंबर 32 ते काम सांगतं की तुम्हाला जर तुमच्या मूलभूत हक्कापासून कुणी वंचित केलं तर तुम्हाला कोणत्याही कार्यालयात अर्ज करण्याची गरज नाही, डायरेक्ट फाईल करायची सुप्रीम कोर्ट. 32वा कलम ते सांगतं. आणि मग हे 32वा कलम बाबासाहेबांनी काय मदत होतं तर ते कलम ठेवतं असं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधानाचा आत्मा जर कोणता असेल असेल तर तो 32. म्हणजे 32वा कलमाला एवढं महत्व आहे. त्याला बाबासाहेबांनी काय म्हटलंय? संविधानाचा आत्मा. आणि नाना पालखिला काय म्हणतो? नाना पालखिला म्हणतो की संविधानाची जी उद्देशिका आहे ती उद्देशिकाच त्या संविधानाचा आत्मा आहे आणि त्याच्यात ते ओळख होतो. म्हणजे नाना पालखिला खूप मोठा ॲडव्होकेट होता सुप्रीम कोर्ट. संविधानाच्या विरोधामध्ये कोणतीही घटना घडली सगळ्यात प्रथम तो पहिला उभा राहायचा आणि विरोध करायचा आणि संविधानाचा विस्तार करून देत होता. त्या संविधानाची जन्म होतो देतो असं तो नानी पालखी. त्या नानी पालखीचं पण नाव निघतो इतिहासामध्ये. तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुमच्या घरात एक वकील करण्याचा प्रयत्न जरूर करा. कारण वकील झाल्यानंतर संविधान काय आहे ते कळतं. असं संविधान कळत असं ते काय करता येत नाही, क्षेत्र राहतं. म्हणून प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे की तुमच्या घरामध्ये एक तरी वकील निर्माण करा आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करा. नंतर 226वा अनुच्छेद आहे तो अनुच्छेद 32चा दुसरा मित्र आहे की राज्यामध्ये जर कोणी तुम्हाला वंचित केलं एखाद्या गोष्टीपासून तर तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये जाण्याची परवानगी आहे आणि तिथे तुम्हाला नाही मिळते. आता 29वा कलम काय? 29वा कलम तुम्हाला स्वातंत्र्य बहाल करतं. कोणत्या गोष्टी स्वातंत्र्य बहाल करतं?
तुमचं राहणीमान, तुमचं भाषण, तुमचा व्यवसाय, भारतामध्ये संचार करण्याचा तुम्हाला अधिकार, त्या 21 कलमामध्ये अगोदर 7 मुद्दे होते. त्याच्यामधला मूलभूत एक मुद्दा जो आहे ना, मालमत्ता संपादन करण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार काढून टाकत आहे इंदिरा गांधी काढला. तो शेख चिली माहिती तुम्हाला? शेख चिली काय करतो त्यांना माहिती सांगतो, करते सांगण्याची मदत वेगळी असते. शेख चिली काय करतो, ज्या झाडावर जाऊन त्या फांदीवर बसतो तीच फांदी. इंदिरा गांधीला जे काय मिळालं ते कोणामुळे मिळालं? संविधानामुळे. संविधानामध्ये समानतेचा अधिकार होता म्हणून थोडी मिळाला, नाही तर महिला पण झाली असते का? आतापर्यंत झाली होती का कोणी संविधान व्हायच्या आधी? नाही होऊ शकत. पण ती ज्या संविधानाच्या फांदीवर बसली ती फांदी कापण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिलं तिने केलं घटना, त्याच्यामध्ये काही करण्याचं. अशा प्रकारचे घटना घडत असताना कलम 13 महत्वाचं आहे की त्या 13व्या कलमामध्ये तुम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेले आहे ते मूलभूत अधिकार मौलिक आणि अत्यंत महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ रोटी, कपडा और मकानावर शिक्षा. बाबासाहेबांनी त्यासाठी ठेवलं. संविधान सभेमध्ये 4 मांडले होते: रोटी, कपडा, मकान और शिक्षा. शिक्षामध्ये शिक्षण. परंतु या लोकांना मग हे म्हटल्याप्रमाणे जर लोक शिकली, दोन झाली तर जागा अडवतील, आपल्याला फाईट होईल, आपल्याला प्रतिस्पर्धी होईल. म्हणून त्यांनी 3 गोष्टी घेतल्या अधिकारामध्ये आणि 4थी गोष्ट घेतली नाही. उशीर झालाय का? उशीर झालाय. तर अशा सर्व गोष्टी आहेत संविधानामध्ये. फक्त शेवटचा मुद्दा सांगतो, त्यामुळे कंटाळले नुसतं केलं. मला श्रोता असतो ना, श्रोता घ्या मला पण माहिती जास्त आणि 6:30ची वेळ आहे. आता 3:30 तास आपल्याला व्हायला आले आहे की नाही? तर शेवटचा मुद्दा सांगतो, 50वा जे अनुच्छेद आहे संविधानाचा, तो सांगतो मला महत्वाचा. मग बाकी आपण स्टॉप करू. काय केलं माहिती आहे का? कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांचं संबंध नाही. म्हणजे कसं, ते न्यायपालिका जे आहेत ना, म्हणजे कोर्ट, न्यायालय, हे कोर्ट मंत्री लोक जे आहेत ते कार्यकारी मंडळ. केंद्रातलं पण कार्यकारी मंडळ, राज्याचं पण कार्यकारी मंडळ, यांचा आणि त्यांचा दुरान्वय संबंध ठेवलेला नाही. म्हणून मला जर एखादा मॅटर तुमचा न्यायालयात गेला, कोणता आमदार फोन करतो नाही, गावाला फोन करतो, ज्याचा मला फोन करतो, बोलू शकत कारण त्यांना वेगळे बोलले. आणि म्हणून आजही लोकांचा विश्वास न्यायपालिकेवर आहे. न्यायपालिकेत न्याय मिळतोय, न्यायाचं नाही. न्यायपालिकेमध्ये न्याय मिळण्याचं काम चालूच आहे आणि वकील लोक न्याय देतच असतात. न्यायाधिशाकडून आम्ही न्याय मिळवून घेतो. न्यायाधीश वकील मुख्य असते. तर अशा प्रकारचं संविधान आहे. आणि मला देखील सांगतात खूप काही भरपूर आहे सांगायचं, पण त्या सगळ्या गोष्टी इतक्या कमी वेळेमध्ये होत नाही. 6:30 वाजता आपण देखील माझी वाट बघत होता, कार्यक्रम झाला आणि पुन्हा मी तुमच्या या मॉर्निंग टी क्लबचं आणि संध्याकाळी पत्रिकेचे आभारासाठी मागतो की तुम्ही मला संविधान सांगण्यासाठी काबिल समजलं आणि मला संधी दिली. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा ऋणी आणि आभारी आहे.